नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा मेकअप ट्युटोरियल. तर जास्त असे प्रोडक्ट घेतलेले नाहीत मी, अगदी 4 प्रोडक्ट आहेत बघा. कोणाच्या पण घरात सहज उपलब्ध होतात असे प्रोडक्ट आहेत, जास्त कॉस्टली पण नाहीत, अगदी कमी खर्चातले म्हणजे 100 रुपयाच्या आतले आहेत प्रोडक्ट. ते वापरून मी तुम्हाला नो मेकअप लुकच म्हणता येईल ह्याला, कारण की जास्त हेवी किंवा पॅची असा मेकअप नसणार आहे. तर कसा मेकअप मी करणार आहे, हे मेकअप सगळेजण करू शकतो आपण, अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलीसुद्धा मला वाटतं करू शकतो. आणि त्यासाठी मी कोणती क्रीम घेतलेली आहे, तर ही लवली बीबी क्रीम मी घेतलेली आहे बघा, आणि पोश पावडर, आणि हे मॉइश्चरायझर, आणि हे काजळ आणि आयब्रो पेन्सिल. ह्या प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी कंटिन्यू करा. आणि ही ग्लो अँड लवली बीबी क्रीम आहे, ती खूप चांगली बीबी क्रीम आहे, म्हणजे खूप लवकर आपल्या स्किनमध्ये मॅच होते. आणि ह्यामध्ये 2 शेड आहेत. आपल्या स्किनला कशी कोणता शेड मॅच होतो हे आपण घेऊ शकतो. ह्यात थोडं फाउंडेशन पण आहे, आणि कोणतं पण लग्न असू दे किंवा पार्टी असू दे किंवा बड्डे असू दे किंवा कोणताही सण असला, दिवाळी वगैरे कोणताही, तर त्यासाठी आपण हे यूज करू शकतो. तर खूप छान क्रीम आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी बघा, मी स्किन आहे ते मी फेस आहे तो वॉश करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आधी मी. चेहरा आहे तो, मग त्यानंतर मी आता काही सुद्धा चेहऱ्यावरती अप्लाय केलं नाही. मग आता मी मॉइश्चरायझर आहे ते मी लावून घेणार आहे बघा, थोड्या क्वांटिटीमध्ये. गळ्याला पण थोडं लावून घेते, आणि पूर्ण चेहऱ्याला असं छान असं ब्लेंड करून घ्यायचं. मॉइश्चरायझर आहे ते, आणि मॉइश्चरायझर आहे ते मी पॉन्ड्सच घेतलेलं आहे बघा, लाईट मॉइश्चरायझर. तर आता माझं मॉइश्चरायझर पण लावून झालेलं आहे बघा. तुम्हाला ही बीबी क्रीम लावून दाखवते. अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी घेणार आहे, आणि मी हे हातानेच ब्लेंड करणार आहे, हातानेच लावणार आहे. तुम्ही पाहिजे असेल तर ब्लेंडरने पण लावू शकता. असे डॉट डॉट करूनच लावणार आहे बघा मी सगळ्या बाजूनी. खूप छान असं स्किनमध्ये हे नरिश होऊन जातं, मॅच स्किनमध्ये आपल्या. गळ्याला पण लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं पांढरा दिसणार, आणि मान आहे ती पूर्ण काळी, त्यापेक्षा मग पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं. किती क्वांटिटी घेतलेली थोडी, त्याच्यामध्ये पूर्ण असं लावून घेतलं बघा, आणि चेहऱ्यामध्ये पूर्ण असं ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून पॅची दिसणार नाही. सगळ्या बाजूने असं हातानेच बघा, खूप छान असं ब्लेंड झालेलं आहे ते. तर हे बघू शकता तुम्ही, मी लावून घेतलेलं आहे बघा आता ग्लो अँड लवली बीबी क्रीम पण. तर लुक बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. स्किनमध्ये पूर्णपणे ती मॅच झालेली आहे, क्रीम आहे ती ब्लेंड झाली बघा पूर्णपणे, छान दिसते. मग आता मी पॉन्ड्स पावडर पण लावून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा यूज करू शकता. मी आता पॉन्ड्स पावडरच लावणार आहे, आणि ते पण मी असं डॉट डॉट करूनच लावणार आहे. तर बघू शकता बघा तुम्ही, किती छान असं क्रीम अशी मॅच झालेली आहे बघा स्किनमध्ये माझ्या, ग्लो अँड लवली बीबी क्रीम. आणि मग आता माझी पावडर पण लावून झालेली आहे. मग आता मी आयब्रो पेन्सिल लावून घेते बघा, आणि मेकअप पूर्ण झाल्यानंतर आयब्रो पेन्सिल ही लावलीच पाहिजे, कारण त्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होत नाही. पेन्सिल लावल्याने चेहरा खूप डार्क उठून दिसतो. तर रोजच्या मेकअपमध्ये म्हणजे नो मेकअप लुक पण आपला दिसतो, याने काही जास्त पॅची वगैरे दिसत नाही. मेकअप जी आपण स्वतःच घेतली पाहिजे. तर रोज असा जास्त असा हेवी मेकअप नाही किंवा पॅची मेकअप नाही, पण असा मेकअप तर रोज डेली गृहिणीने आपण केला पाहिजे मला तर वाटतो. ह्या मेकअपमध्ये इतकं काही
पॅची किंवा जास्त हेवी मेकअप लुक असा नाही, लाईट मेकअप आहे हा. तर आपण रोज रेग्युलरसाठी हा मेकअप करू शकतो. तर माझा ॲब्रो सुद्धा सेट झालेले आहेत बघा. आता मी काजळ लावून घेते. आणि काजळ आहे ते माझं लॅक्मीचं आहे. किती छान असं काजळ लावलेलं आहे बघा. आणि लॅक्मीचं काजळ आहे, खूप डार्क दिसतं, किती छान दिसतो बघा ग्लो. आणि आता मी टिकली पण लावून घेते. आणि आता लास्टच राहिले ते म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिक पण मी लावून दाखवते बघा तुम्हाला मी. ही माझी लिपस्टिक आहे ग्लॅम 2 ची. आणि ही लिपस्टिक आता लावून दाखवते तुम्हाला मी. पिंक कलरची आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असा माझा मेकअप करून रेडी आहे बघा. कोणतेच जास्त असे प्रोडक्ट मी घेतलेले नाहीत. तर आता केस थोडे विंचरते मी आणि तुम्हाला माझा लास्टचा लुक दाखवते. तर फायनली माझा मेकअप रेडी आहे बघा. मी थोडेसे केस सेट केले आता. म्हणून ह्या 4 प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला मेकअप करून दाखवलेला आहे माझा. हा सिंपल आणि सोबर असा मेकअप आहे. अगदी असा पेची वाटत नाही. खूप छान असा मेकअप दिसतो बघा. जास्त हेवी पण दिसत नाही, लाईट मेकअप आहे. आणि आपण हा मेकअप कोणत्याही फंक्शनला जाताना करू शकतो. लाईट मेकअप आहे, अगदी असा पेची पण नाही. मला तर जास्त पेची मेकअप किंवा जास्त हेवी मेकअप आवडत नाही. तर मी असं सिंपलच मेकअपमध्ये रोजच असते. जर कोणाला मेकअप जास्त करायला आवडत नसेल तर असं मेकअप करून नक्की ट्राय करा तुम्ही. आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला माझा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग बेल आयकन नक्कीच ऑन करा. बेल आयकनला नक्कीच क्लिक करा, म्हणजे माझे जर नवीन व्हिडिओ आले तर त्याची नोटिफिकेशन नक्कीच तुम्हाला भेटेल.